राज्यात चर्चेत राहिलेल्या नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या निकालात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे। अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी विजयी जल्लोष केला आहे। या निवडणुकीत एकूण 619 मतदान झाले होते, त्यापैकी 618 मतदान झाले होते। यात 13 मते अवैध ठरवण्यात आले, त्यामुळे 303चा कोटा ठरवण्यात आला। त्यामध्ये गीते यांना 357 तर दराडे यांना 248 मते मिळाली, त्यामुळे गीते हे पहिल्याच फेरीत विजयी झाले आहेत। हे बघा आपण विजयी झालो आहे, आनंद आहे। मी सगळ्या 100% मी माझ्या बंधूंची इच्छा पूर्ण केलेली आहे। माझी बहीण आहे। उमेश एक मिनिट सर यार थांब ना मीडियावाले यांनी हायलाईट केली, त्या ठिकाणी मला न्याय दिला, माझ्या भूमिका या मतदारसंघातल्या मतदारांपर्यंत पोहोचवल्या, त्यामुळे आजचा विजय आपल्याला दिसतोय। खरं तर तुमचा विजय झाल्यानंतर दराडेंकडनं टीका करण्यात आली आहे, महायुतीनं घात केला। त्यांच्या टीकेला काही मी उत्तर द्यायला बांधील नाही। मी या मतदारसंघातल्या ज्या मतदारांनी मला मतदान केलं, मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी पुढील 6 वर्ष तरी बांधलं। खरं तर ही निवडणूक आपल्याला कौटुंबिकदृष्ट्या देखील टोकाला गेल्याची पाहायला मिळाली। आपल्या वडिलांचा उद्धार केल्याचं या निवडणुकीत पाहायला मिळालं। आपली बहीण विजयानंतर या ठिकाणी भाऊक झालेली आहे। आपल्या डोळ्यात देखील पाणी दिसतंय। माझे वडील मागच्या 7 वर्षापासून पॅरालाइज आहे, ते कुठल्याही प्रक्रियेत नाही। त्यांनी खूप मोठं काम माझ्या मागे उभं करून ठेवलेलं आहे मागच्या 40-50 वर्षात। माझी चुलते त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला परिचित आहे, आणि असं एक मोठं काम आमच्या कुटुंबाच्या मागे आहे। आम्ही रात्रीतून जन्माला आलो किंवा लगेच जाऊन फॉर्म भरला अशी काही प्रक्रिया घडलेली नाही। या मागे खूप लोकांचे आशीर्वाद आमच्या मागे आहे कुटुंबाच्या, आणि त्या लोकांनी 40 वर्षात माझ्या आई वडिलांनी, काका काकूंनी किंवा कुटुंबजनांनी जी पुण्याही कमवली, आज त्या पुण्याचे सार्थक झालं।